तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लहान मुलांना श्लोक का शिकवले जातात आणि का शिकवायला पाहिजे, हे सर्व आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमच्या घरातही काही लहान मुलं मुली असतील तर काही श्लोक आहेत ते तुम्ही त्यांना म्हणायला लावले पाहिजेत। हे श्लोक आपल्या पूर्वजन्मेच्या दिनचर्येतील एक भाग आहे। या श्लोकातून सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची मोठी शक्ती आहे। मुलांना घडवताना ह्या श्लोकाची कल्पना प्रदान करून त्यांच्या यशाचा मार्ग सुस्पष्ट करून देता येतो। हल्ली मुले छोट्या छोट्या कारणामुळे डिप्रेशनमध्ये जातात, निराश होतात। अशा वेळी या मंत्राची शक्ती त्यांना मानसिक बळ देते। हे श्लोक मानसिक आरोग्य निरोगी ठेवतात, त्याचबरोबर जीवनातील धडे शिकवतात। बालपणी झालेल्या संस्कारामुळे आपल्याला ही अनेक श्लोक तोंडपाठ आहेत। आपण जर श्लोक म्हणतच नाही तर पुढील पिढीकडून संस्काराची अपेक्षा चुकीची आहे आणि म्हणूनच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये असे काही श्लोक आहेत ते मुलांना कसे शिकवावेत हे आपण पाहूया। चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हा आहे गणेश मंत्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हा आहे गणपती स्तोत्र। तुम्ही अनेक वेळा कोणत्याही कार्य सुरू करताना ऐकले असतील। हा मंत्र लहान मुलांना बालपणी शिकवला जाणे खूप गरजेचे आहे। बालपणी हा पहिला श्लोक असावा जो लहान मुलांना शिकवावा, कारण हा विघ्नहर्ता आहे। आपल्या मार्गाला येणारे सर्व विघ्न दूर करा। विकास बालकाचा जागृत झाला पाहिजे। बाप्पाशी त्यांचं नातं घनिष्ठ तयार झालं पाहिजे। सर्व कार्य मंगल करणारे देव आहे, म्हणूनच कोणत्याही कार्य असो गणपती पूजा पहिली केली जाते। म्हणूनच गणपती मंत्र हा लहानपणी मुलांना शिकवणे खूप गरजेचे आहे। यानंतरचा मंत्र आहे सरस्वती वंदना। हा मंत्र तर लहान मुलांना शिकवलाच पाहिजे। मंत्र असा आहे, या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी सरस्वती ही ज्ञान व बुद्धीची देवता म्हणून ती ओळखली जाते। सरस्वती मंत्र हा मुलांना सरस्वतीच्या जवळ जाण्यास आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यास मदत करतो। सरस्वती मंत्रामुळे मुलांमध्ये शिकण्याची व बौद्धिक वाढ होण्याची आवड निर्माण होते। ते खास करून त्यांच्या विद्यार्थी जीवनात महत्त्वपूर्ण असते। म्हणूनच लहान मुलांनी सरस्वती वंदना म्हणावीच। पुढचा मंत्र पाहूया, गुरुमंत्र। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। हा गुरुमंत्र मुलांना आपल्या वडिलांचा, शिक्षकाचा आदर करायला शिकवणारा हा श्लोक आहे। गुरुमंत्र म्हणूनही ओळखला जातो। मुलांना त्यांच्या जीवनात शिक्षक व मार्गदर्शक किती महत्त्वाचे आहेत हे या श्लोकातून कळतं। गुरुची टिंगलटवाळी न करता ते पूजनीय आहेत व त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकलं पाहिजे याचा बोध ह्या श्लोकातून होतो। चला आज आपण आता दुसरा मंत्र पाहूया। हा आहे कृष्ण मंत्र। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। एक साधा मंत्र ज्याचा दिवसाच्या कोणत्याही वेळे जप केला जातो। हा मंत्र खरोखर शक्तिशाली आहे आणि तो मुलांना लवकर शिकवला पाहिजे। राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत। पुढचा मंत्र आपण पाहू, गायत्री मंत्र। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। हा प्रसिद्ध असा गायत्री मंत्र। हा मंत्र सकाळी म्हणायला पाहिजे। सूर्यपूजा करून हा मंत्र म्हणला असो सूर्यासारखा तेज प्राप्त होतो आणि आत्मविश्वासही वाढतो। मुलांचे भौतिक व आध्यात्मिक तेज वाढते। हा जप केल्याने मन शांत होतं, सकारात्मकता वाढते, सकाळी लवकर उठण्याची सवय लागते आणि आयुष्यभरासाठी शिस्त लागते। हा मंत्र सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळेस म्हणायला पाहिजे। पुढचा मंत्र आहे देवी स्तवन। मंत्र असा आहे,
सर्वमंगल मंगले शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वांचे रक्षण करणारी देवी माता सर्व काही मंगल करणारी आहे. ती आई आणि तिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर भीती उरत नाही. हा मंत्राचा जप केल्याने तिचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते, कारण ती जीवनात शुभत्व देते, सर्व नकारात्मकतेपासून संरक्षण करते. हा आहे पुढचा मंत्र. हा आहे महादेवाचा रुद्र मंत्र. ओम नमो भगवते रुद्राय. ओमच्या जपाने सुरू होणारा हा मंत्र शक्तिशाली मंत्र म्हणून ओळखला जातो. म्हणूनच हा मंत्र लहान मुलांना शिकवावा.